नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण डाळ तडका ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग त्याचं आपण साहित्य बघूया. आपण डाळ तडका करणार आहोत. तर त्या डाळ तडक्यासाठी मी मसूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता, तूर डाळ किंवा आणि कोणती तुमच्या आवडीची कोणतीही डाळ घेऊ तुम्ही शकता. पण मी इथं मसूर डाळ घेतलेली आहे. तर आपण ही मसूर डाळ आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि थोडी भिजत ठेवूया आणि नंतर त्याला आपण शिजवून घेऊया. आपण आता डाळ तडका बघणार आहोत. तर डाळ तडक्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला, नंतर लाल तिखट, गरम मसाला, चिमूटभर मीठ, तुम्हाला चवीपुरतं मीठ, चिमूटभर किंवा चवीपुरतं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही मीठ ॲडजस्ट करू शकता, मोहरी चमचाभर आणि लसूण ठेचून घेतलेला. आता आपण फोडणी करूया. इथं मी एका पातेल्यात तेल घेतलेलं आहे. आपण यामध्ये डाळ तडका करणार आहोत. तर मी या पातेल्यात तेल घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झाल्यावरती यात आपण मोहरी टाकूया. मोहरी घातलेली आहे. आता मोहरी छान तडतडायला लागली आहे. आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. आपण आता कांदा टाकलेला आहोत. आता हा कांदा छानपैकी भाजून घेऊया. कांदा छान गुलाबी रंगावर परतायला हवा. आपण परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे, तो छान गुलाबी रंगावर भाजतोय आपण. आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. आणि टोमॅटो टाकलेला आहे. आता आपण हा टोमॅटो आणि कांदा परतून घेऊया छानपैकी. टोमॅटो मऊ होस तोपर्यंत आपण परतूया. आता आपण 2 मिनटं टोमॅटो परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण आपण यात टाकणार आहोत. आपण यात ठेचलेला लसूण टाकलेला आहोत. तो पण आपण कांदा टोमॅटो बरोबर आपण परतून घेऊया. कधीही लसूण आपण तेलात न टाकता कांद्याबरोबर टाकावा, म्हणजे तो जळत नाही आणि त्याची चव पण खूप छान लागते. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया. आपण यात गरम मसाला टाकूया. गरम मसाला टाकून घेतलाय. आता आपण यात लाल तिखट घालूया आणि हे छानपैकी आपण परतवून घेऊया. आता आपण यामध्ये डाळ घुसळून यामध्ये शिजवलेली जी डाळ आहे ती आपण यामध्ये घालूया. कांदा टोमॅटो जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे. आता ही घुसळलेलं वरण आहे, जी डाळ आहे ती आपण यात घालून घेऊया. आता यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया. आपला डाळ तडका तयार आहे. तर आपण हे सर्व करून घेऊया. तर आपला डाळ तडका तयार आहे. तुम्ही बघू शकता असं छान डाळ तडका आपण भातावर खाऊ शकतो. तर ही रेसिपी माझी कशी वाटली ती मला सांगा. जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी बघूयात आणि आपण भेटूयात. तोपर्यंत मी तुम्हाला नमस्कार.